हाय गाईज, आज मी तुम्हाला हे सफेद वाटाण्याचे सुकी भाजी करून दाखवणार आहे. सो प्लीज लेट्स स्टार्ट. आता मी कांदा चिरून घेतला आहे, टमाटर, जिरं, मोहरी आणि हळद. आता आपण कढईमध्ये तेल ओतूया. तेल झाले की कढीपत्ता ॲड करायचा त्याच्यामध्ये. कढीपत्ता नंतर हे हळद, मोहरी, जिरे. जिरं मोहरी तडतडून द्यायचं बरं का. आता मी टाकला त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे. कांदा आपला चांगला भाजून द्यायचा. कांदा असा भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण टमॅटो ॲड करायचं. टमॅटो पण चांगलं भाजून घ्यायचं 2-3 मिनिटं. त्याच्यात आपण सातारी झणझणीत मसाला, घाटी मसाला टाकायचा 2 चमचे. मी 2 चमचे टाकते कारण मला झणझणीत लागतं. तुम्हाला कमी तिखट लागत असेल ते कमी तिखट टाका. तुमच्या घरात जो मसाला असेल तो तुम्ही ॲड करू शकता. आणि हे वाटण, लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि हे केलेलं पेस्ट केलेलं वाटण ते मी ह्यात ॲड केलं. आम्हाला ओलं खोबरं म्हणजे सुकं खोबऱ्याचं वाटण आवडतं प्रत्येक भाजीमध्ये, तर मी हे नेहमी ॲड करत असते. त्याच्यानंतर हा सफेद वाटाणा ॲड करायचा. हा मी शिजवून घेतला आहे का मंडळी, बरं का. हा वाटाणा तुम्ही म्हणा नाही तर असंच टाकला कच्चा. हिरव्या वाटाणा